प्रेज द लॉर्ड चर्च. आज आपण परमेश्वराची आराधना करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आणि जरी आपण देहामध्ये एकत्र नाही आहे, आपण आत्म्यामध्ये एकत्र आहोत. आणि आपण ह्यावेळी परमेश्वराला उंच करणार आहोत, त्याच्या नावाला उंच करणार आहोत. परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे ना. येशू जिवंत आहे. आणि जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही घरीच हालेलुया किंवा आमेन म्हणून माझ्याबरोबर अग्री सहमत होऊ शकता. येशू जिवंत आहे. आमेन. आणि परमेश्वर येशू जेव्हा या जगामध्ये चालत होता, जेव्हा तो ह्या जगामध्ये होता 2000 वर्षा पहिले, त्यांनी चिन्ह चमत्कार केले. बायबलचं वचन आपल्याला सांगतं. आणि आज देखील परमेश्वर येशू जिवंत आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करू इच्छितो. तर या आपण सर्व मिळून परमेश्वराची आराधना करूया, त्याच्या नावाला आपण उंच करूया. जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो जय बोलो सब मिलकर गाएंगे. यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. ओ यीशु मसीह की जय बोलो. यीशु मसीह की जय बोलो. ओ प्यारे मसीह की जय बोलो. प्यारे मसीह की जय बोलो. जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. अंधों को आँख दिया यीशु ने, अंधों को आँख दिया यीशु ने. लंगड़ों को चला दिया यीशु ने. लंगड़ों को चला दिया यीशु ने. अंधों को आँख दिया यीशु ने. अंधों को आँख दिया यीशु ने. लंगड़ों को चला दिया यीशु ने. लंगड़ों को चला दिया यीशु ने. तो जय बोलो. जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. सब मिलकर ताली बजाएंगे. कोढ़ी को चंगा किया यीशु ने. कोढ़ी को चंगा किया यीशु ने. ओ लाजर को जिंदा किया यीशु ने. लाजर को जिंदा किया यीशु ने. कोढ़ी को चंगा किया यीशु ने. कोढ़ी को चंगा किया यीशु ने. लाजर को जिंदा किया यीशु ने. लाजर को जिंदा किया यीशु ने. तो जय बोलो. जय बोलो जय बोलो. जय बोलो. जय बोलो यीशु मसीहा की 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 जय बोलो. हम सबको बचा लिया यीशु ने. हम सबको बचा लिया यीशु ने. पापों से छुड़ा लिया यीशु ने. पापों से छुड़ा लिया यीशु ने. हम सबको बचा लिया यीशु ने. हम सबको बचा लिया यीशु ने. पापों से छुड़ा लिया यीशु ने. पापों से छुड़ा लिया यीशु ने. तो जय बोलो. जय बोलो. जय बोलो. जय बोलो. जय बोलो.
मित्रांनो, आपल्या घरी आपण असताना, जिथं कुठं आपण असू, आपले हात उंच करूया, आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला आराधना देऊ लागूया. लेट्स प्रेज हिम, लेट्स वर्शिप हिम, कारण तो योग्य परमेश्वर आहे. ही इज वर्दी. बायबलचं वचन सांगतं, काल, आज आणि सर्वदा येशू सारखाच आहे. ज्या येशूनी 2000 वर्षा पहिले त्या पृथ्वीमध्ये कार्य केलं, चिन्ह चमत्कार केले, तोच येशू आज आमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितो. आणि तो येशू आपल्यामध्ये आहे, तो तुमच्या बरोबर आहे. यावेळी तो तुम्हाला स्पर्श करत आहे. थँक्यू जीसस. ये कैसा प्यार है तेरा, कि ऐसा तूने है किया. तेरा प्राण दे दिया ताकि मैं भी जीव सदा. कैसा प्यार है तेरा, कि ऐसा तूने है किया. तेरा प्राण दे दिया ताकि मैं भी जीऊं सदा. शैतान को जड़ से उखाड़ दिया, मुझे घेर लिया नए गीत से. अब मैं जी उठा नई शक्ति से. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. मेरी ओर से लड़ेगा, कभी हाथ न छोड़ेगा. हटाकर बल दिया, जीत तूने मुझे दिया. शैतान को हरा दिया, पापों को जड़ से उखाड़ दिया. मुझे घेर लिया नए गीत से. अब मैं जी उठा नई शक्ति से. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. हाँ परमेश्वर, आज हम ये कहते हैं कि हम प्रभु पीछे नहीं मुड़ेंगे. प्रभु तेरे पीछे ही हम चलेंगे. प्रभु आमच्या शक्तीने नाही परमेश्वर,
आमच्या शक्तीने आम्ही तुझ्या मागं चालू नाही शकत प्रभू, पण फक्त तुझी आणि तुझीच कृपा आम्हाला शक्ती देते, आम्हाला बळ देतं. तर आज आम्ही तुझ्या कृपेसाठी आज धन्यवाद देतो परमेश्वर. थँक्यू जीसस. प्रभो माझा तारणारा, प्रभो माझा प्रेमळ बापा, प्रभो माझा तारणारा, प्रभो माझा प्रेमळ बापा. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे. माझ्या देवा माझ्या पित्या, प्रभो माझा तारणारा, प्रभो माझा प्रेमळ बापा. प्रभो माझा तारणारा, प्रभो माझा प्रेमळ बापा. परमेश्वर आज आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो परमेश्वर. आमच्या कुठल्याही कर्माने नाही प्रभू, पण तुझ्या कृपेने तुझ्या रक्ताने आज आम्ही तुझ्याकडे येतो. आणि आज प्रभू तू आमची आराधना उपासना प्रभू तू स्वीकार करतोस म्हणून धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद परमेश्वर, कारण तू आम्हाला स्पर्श करत आहे प्रभू आणि आमच्यामध्ये कार्य करत आहे परमेश्वर. धन्यवाद देतो प्रभू. पुढची वेळ तुझ्या हातामध्ये देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. आपण देवाचं वचन क्लेम करणार आहोत. यशाया 42:6. मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलवले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखिले आहे. तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. आपण सर्व माझ्या मागे कबूल करूया. परमेश्वराने मला न्यायानुसार बोलावले आहे. परमेश्वराने माझा हात धरला आहे, त्याने मला राखले आहे. मी लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे परमेश्वराने मला केले आहे. परमेश्वराने मला न्यायानुसार बोलावले आहे. परमेश्वराने माझा हात धरला आहे, त्याने मला राखले आहे. मी लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे परमेश्वराने मला केले आहे. परमेश्वराने मला न्यायानुसार
बोलावले आहे. परमेश्वराने माझा हात धरला आहे. त्याने मला राखले आहे. मी लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे परमेश्वराने मला केले आहे. आमेन. प्रियांनो, परत एकदा आजच्या ह्या सकाळच्या समयी तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. प्रियांनो, मला वाटलं होतं की आपलं लॉकडाऊन ह्यावेळेस उघडेल आणि आपण खरं पाहिजे तर चर्चमध्ये उपासना करू, पण कदाचित लवकरच ही घटना घडणार आहे आणि तरीसुद्धा आपण आपल्या ऑनलाईन सभा चालू ठेवणार आहोत. प्रियांनो, मागील काही दिवसांमध्ये देव परमेश्वराने माझ्या संगती जे देवाच्या वचनातून बोललं त्याबद्दल मी परत एकदा तुम्हाला सांगती कंटिन्यू करणार आहे, आणि ते म्हणजे नवी उत्पत्तीच्या ज्या सत्य गोष्टी आहेत त्या मला समजायला पाहिजे. ज्यावेळेस एक दिवस प्रभू परमेश्वर मला सांगती बोलत होता आणि तो म्हटला की जी नवी बुदली आहे त्या नव्या बुदलीमध्ये मी नवा द्राक्षरस ओतीन. आणि त्या नवी बुदली ह्या शब्दावरून प्रियांनो मी याच्यावर अजून खोलात जाऊ लागलो आणि मला माहिती आहे की आम्हाला प्रत्येकाला ही गोष्ट समजली पाहिजे आणि आम्ही समजून घ्यायला पाहिजे ही नवी बुदली काय आहे. प्रियांनो, 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये पाऊलाने एक फार महत्त्वाचं वक्तव्य केलं, जे वक्तव्य तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. आपण वाचूया काय म्हणतं ते वचन आहे. प्रियांनो, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. तर तो नवी उत्पत्ती आहे. प्रियांनो, समजून घ्या, ही इज अ न्यू क्रिएशन. म्हणजे आत्तापर्यंत अशी ही उत्पत्ती झाली नव्हती. पुढे वाचा. जुने ते होऊन गेले, ऐका, जुनं ते होऊन गेलं, पहा ते नवे झाले आहे. ते नवे झाले आहे. पुढं अजून वचन 18 सांगतं, ही सगळी देवाची करणी आहे. ही माणसाची करणी नाहीये. माणसाने देवाने ही करणी केली. देवाने याची योजना करून ठेवली होती. कारण प्रियांनो, देवाने एक नवीन पृथ्वी, नवे आकाश ठेवलेलं आहे जे येणार आहे. त्या नवीन सृष्टीमध्ये ही जी नवी उत्पत्ती आहे ती प्रवेश करणार आहे. पण त्याचा टाइम लिमिट जो आहे तो वेगळा आहे. जो त्याला वेळ आहे तो एक वेगळा वेळ आहे आणि ते आपण पाहणार आहोत येत्या दिवसात जर प्रभूने होऊ दिलं. पण एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तेव्हापासून या नवी उत्पत्तीचा प्रारंभ सुरू झाला. एक नवीन योजना सुरू झाली, एक नवीन करार सुरू झाला. प्रियांनो, तेव्हापासून म्हणजे विशेष करून ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावल्यानंतर त्यांनी आपलं रक्त त्या परमेश्वराच्या समोर घेऊन गेला, त्या दिवसापासून प्रियांनो एक नवा मार्ग तयार झाला की ज्या मार्गाने तुम्हाला आणि मला प्रियांनो डायरेक्ट प्रवेश आहे पित्याच्या सानिध्यामध्ये. त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही जाऊ शकतो, धैर्याने जाऊ शकतो, कुठलीही किंतू न बाळगता, कुठलीही भीती न बाळगता. प्रियांनो, तो प्रवेश फार महत्त्वाचा आहे. मला सांगू द्या, मी असाच विचार करत होतो ह्या नवीन उत्पत्तीबद्दल आणि अभ्यास करत होतो. गलतीकराच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायाच्या 15 वचनामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आपण वाचूया प्रियांनो. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 15 वचन. गलती 6:15. कारण सुनता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच ती काय होय. प्रियांनो, सुनता हा करार अब्रामाला देण्यात आला होता. देवाने अब्रामासंगती हा करार केला होता आणि तो कंटिन्यू आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल राष्ट्रापर्यंत, इवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या कार्यामध्ये जाऊपर्यंत तो तसाच होता. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि तो पुनरुत्थित झाला, त्या दिवसानंतर मात्र तो करार थांबला आणि एक नवीन करार सुरू झाला, एक नवीन कार्य सुरू झालं. आणि प्रियांनो, मला सांगू द्या, त्या करारामध्ये, त्या नवीन गोष्टीमध्ये आता जे कोणी एंट्री करतं किंवा जे कोणी येऊ शकतं ते फक्त तेच लोक आहेत.
की जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. एक असाच विचार माझ्या मनामध्ये येत होता आणि मी त्याबद्दल माझ्या मनामध्ये कल्पना करत होतो की समजा ख्रिस्ताचं राज्य आहे ते नवी उत्पत्तीचं राज्य आहे आणि त्या राज्याच्या समोर एक गेटकीपर उभा आहे आणि मग प्रत्येक व्यक्ती तिथे जातोय आणि म्हणतो की मी आलेलो आहे आणि मला याच्यात प्रवेश करायचा आहे. पण तो म्हणतो की मी तुला का प्रवेश देऊ, तो कारण मी चर्चला दशमांश दिलेला आहे. तो म्हणतो थांब, बाजूला थांब. मग दुसरा आहे तो म्हणतो की तुला का प्रवेश देऊ, नाही मी दर रविवारी चर्च अटेंड केलेला आहे. अजून तिसरा आहे तो तुला मी का प्रवेश देऊ, मी चर्चमध्ये लिडरशिप केलेली आहे. प्रियांनो मला सांगू द्या, ह्या कुठल्याच गोष्टीने त्या नव उत्पत्तीमध्ये प्रवेश नाही आहे. नथिंग. तुम्ही काय करता त्याने ती प्रवेश नाही आहे प्रियांनो. पण ज्या वेळेला एखादा व्यक्ती म्हणेल की मी आलेलो आहे आणि ते म्हणजे माझ्या कर्माने नव्हे, मी काय केलं ह्या जगामध्ये त्यांनी नव्हे, पण मी आज जो प्रवेश करत आहे ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि तो त्या डोर किंवा तुला एंट्री आहे, तू आत ये. प्रियांनो, नवी उत्पत्तीमध्ये ख्रिस्तामध्ये तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये नवी उत्पत्ती आहे. पण बऱ्याच वेळा आम्ही ही जी गोष्ट स्वतःला विसरून जातो आणि आम्ही देवबापाकडं इवन प्रार्थना, देवबापा मी उपवास केले 40 दिवस आणि म्हणून मला तुझ्याकडून दे. प्रियांनो, ही जी मानसिकता जोपर्यंत आम्ही बदलत नाही, जोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने नवी उत्पत्तीच्या मागं लागत नाही, नवी उत्पत्ती काय समजून घेत नाही, तोपर्यंत प्रियांनो आम्ही त्या देवाच्या राज्यामध्ये जीवन यशस्वी जगू शकत नाही. खरं पाहिलं तर त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं जीवन जगू शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये होता, त्या 3.5 वर्ष सेवा जो करत होता, एका बाजूला त्या मंदिरामध्ये अर्पण चालू होते, एका बाजूला त्या मंदिरामध्ये सर्व धार्मिक विधी चालू होते, एका बाजूला त्या मंदिरामध्ये जुन्या करारानुसार गोष्टी चालू होत्या आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच मंदिराच्या अवतीभोवती अद्भुत कार्य करत होता. तो नवी उत्पत्तीचं सामर्थ्य दाखवत होता, तो मृतांना जिवंत करत होता, लंगड्यांना चालवत होता. तो प्रियांनो 5 भाकरी 2 माशातून सर्वांना अन्न देत होता आणि तो म्हणत होता की ऐका, ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ते देवबापाने लावून दिल्या. कशासाठी लावून दिल्या माहीत आहे प्रियांनो? जुना करार देवबापाने त्यामध्ये 613 जे नियम दिलेले आहेत ह्यासाठी दिलेले नव्हते की तुम्ही आणि मी ते पाळावे, कारण मनुष्याला ते अशक्य आहे. पॉल तेच रोमकराच्या पत्रामध्ये सांगत की हे अशक्य, मनुष्य ते करू शकत नाही. तो जुना करार ह्यासाठी दिला होता की आम्हाला समजावं की आम्हाला ते शक्य नाही आहे आणि म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच प्रियांनो ती आम्हाला जमण्याची गोष्ट आहे. प्रियांनो, ह्यासाठी हे समजणं की प्रभू येशू ख्रिस्ताची दया स्वीकारणं, ती कृपा स्वीकारणं आणि फक्त येशू ख्रिस्तामुळं आम्ही नवी उत्पत्ती आहे हे समजण्यासाठी जर तुम्ही मफीबोशेताची स्टोरी ऐकली दाविदाच्या काळामध्ये, जर तुम्ही 2 शामूल याचं 9 अध्याय आणि 6 ते 8 वचनामध्ये आम्हाला माहिती आहे प्रियांनो, दावीद जेव्हा राजा झाला, दाविदाने शौलाच्या बरोबर त्याच्या सैन्यामध्ये तो अधिकारी होता, सरदार होता, त्यांनी युद्ध जिंकले आणि त्याचा जो मुलगा होता योनाथन दावीद एक पक्के मित्र होते, जवळचे मित्र होते अगदी. इनफॅक्ट योनाथानाने दाविदाचा जीव वाचवला. योनाथानाने दाविदाला आपल्या बापापासून पळून जायला लावलं आणि त्यावेळेला दावीद आणि योनाथानचा एक करार झाला. आणि ज्या वेळेला प्रियांनो योनाथान आणि शौल हे दोघं जण एकाच दिवशी मरण पावले आणि मग दाविदाने ज्या वेळेला आपलं राजपद स्वीकारलं, तो म्हटलं योनाथानासाठी मी कोणावर दया करावी, त्याच्या घरात असं कोणी आहे का? आणि मग त्या ठिकाणी ती शोध घेतल्यानंतर त्यांना असं कळलं मफीबोशेत नावाचा एक त्याचा मुलगा जिवंत आहे आणि त्या मफीबोशेतला त्यांनी घेऊन आले. आणि मग तो मफीबोशेत जो होता तो प्रियांनो पायाने आधू होता. सिबा नावाचा एक त्या शौलाचा दास त्याच्या घरामध्ये हा राहत होता, दासाच्या घरामध्ये राहत होता. याच्याकडं कुठली मालमत्ता नव्हती,
अत्यंत. त्याचं जर वक्तव्य तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एक कळेल. आपण ते वाचूया प्रियांनो. दुसरे शमूएलाचा 9वा अध्याय. तुम्हाला माहीत असेल पण मी आज तुम्हाला आठवण करून देतो. पण ह्या नवीन उत्पत्तीमध्ये आम्हाला हे कळायला पाहिजे की हे किती महत्त्वाचं आहे. आपण वाचूया 6 ते 8 वचनं. दुसरे शमूएलाचा 9वा अध्याय 6 ते 8 वचनं. मफीबोशेत बिन योनाथान बिन शौल याने येऊन दाविदास भूमीपर्यंत लावून दंडवत घातले. हा, दावीद म्हणाला, दाविदाचं हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, मार्क आउट करा. हा, मफीबोशेदा तो म्हणाला, आपला दास हजर आहे. दावीद त्यास म्हणाला, भिवू नको. भिवू नको. प्रियानो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हे मार्क आउट करा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये. भिवू नको. हा, तुझा बाप योनाथान तुझा बाप योनाथान याच्या करता मी तुझवर अवश्य दया करीन. मी तुझं अवश्य. लक्षात ठेवा प्रियांनो, दाविदाला योनाथानाची ओळख नव्हती. दाविदाला योनाथान कोण आहे, सॉरी क्षमा करा, दाविदाला मफीबोशेताची ओळख नव्हती, योनाथानाची होती. सॉरी. ओके, दाविदाला मफीबोशेताची ओळख नव्हती. तो कोण आहे त्याला माहीत नव्हतं. त्याच्या अगोदरची भेट झाली नव्हती, पण त्याची भेट त्याच्या बापाबरोबर झाली होती. आणि त्या बापाला तो म्हटला होता की ऐक, मी तुझ्या घराण्यावर कृपा करेन. आणि म्हणून आता तो मफीबोशेताला बोलताना तो सांगतो की मफीबोशेता ऐक, मी तुझ्या बापामुळं, मी तुझ्या वडिलांबरोबर जो करार केलेल्या त्या करारामुळं मी तुझ्यावर दया करेन. पुढे वाचा काय म्हटलेलं आहे. तुझा बाप शौल हा, याची सर्व जमीन तुला परत देईल मी तुला सर्व जमीन परत देईल. आणि हा, तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे. तो प्रणाम करून म्हणाला, प्रियांनो ऐका, तो म्हटला की मफीबोशेता, मला माहिती आहे तू राजघराण्याचा आहे. जेव्हा तुला निर्माण केलं, तू राज कुटुंबामध्ये निर्माण झाला होता. तू राजकुमार असायला पाहिजे होता. तू ह्या पृथ्वीवर राज्य करणारा असला पाहिजे होता. ऐका प्रियानो, जेव्हा देवाने आदामाला घडलं, देवाने ह्या पृथ्वीवर त्याला राजा बनवलं होतं, ह्या पृथ्वीचा देव बनवलं होतं थोडक्यामध्ये. पण त्यांनी ते गमावलं होतं. ती गोष्ट काही कारणामुळे निघून गेली होती. पण आता देव परमेश्वर तेच पुनर्स्थापित करत आहे. पुनर्स्थापन करणारा माझा परमेश्वर आहे. माझ्या मनासारखा मला सापडला दावीद महाराज, माझ्या मनासारखा जो पुनर्स्थापना करणारा आहे. त्याची लायकी नाही आहे मफीबोशेत, तो लंगडा आहे, त्याला स्वतःहून काहीच करता येत नाही. पण मी तुला माझ्याबरोबर माझ्या मेजावर जेवणारा तू असेल. जे मी खाईल ते तू खाणार आहे. मी जे तुला देणार आहे तू खाणार आहे. माझ्या भावना बहिणींनो, ही नवी उत्पत्ती आहे, लक्षात ठेवा. पण आता प्रॉब्लेम असा आहे की त्या मफीबोशेताच्या मनामध्ये काय चाललेलं आहे पहा. मफीबोशेत काय म्हणतो त्या ठिकाणी त्याला, आपण अशा मत सारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी. माझ्या भावना बहिणींनो, जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, बऱ्याच वेळा आपल्या स्वतःला जे विचार करतात, स्वतःबद्दल जे विचार करतात की मी जो आहे एक मृत कुत्रा आहे. माहीत नाही प्रियांनो का असं. आणि बऱ्याच वेळा मी काहीच नाही, मला काहीच जमत नाही. माझ्या भावना बहिणींनो ऐकून घ्या, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे तुम्ही समजून घ्यावं असं माझी इच्छा आहे. की देव परमेश्वर तुम्हाला नवी उत्पत्तीमध्ये काय करतोय, तर तो तुम्हाला पूर्ण बदलून टाकत आहे. नोवेअर जुनं ते पूर्ण होऊन गेलं. ऐक, आजपर्यंत तुझ्या जीवनामध्ये काय झालं मला माहीत नाही, पण आज मी राजा झालेलो आहे, मी राज्य करत आहे. मी तुझ्या बापामुळं, तुझ्यामुळं नव्हे. माझ्या भावना बहिणींनो, आज ऐका, हे सत्य जो तुम्ही स्वीकारू शकला तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तर आज तुम्ही राज्य करणारे व्यक्ती बनणार आहात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी दार ठोठवत आहे, मी आत येऊ इच्छितो आणि तुझ्याबरोबर भोजन करू इच्छितो. ऐका प्रियांनो, ते भोजन तुम्हाला वाढायचं नाही आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वादाचं ताट घेऊन तुमच्या समोर येतो आहे. तो म्हणतो, तुझ्या शत्रूसमोर मी एक मेज तयार केलेला आहे. माझ्या भावना बहिणींनो, हे आशीर्वादाचं मेज आहे. बऱ्याच वेळा ख्रिस्ती लोक, मी जे लोक पाहिले किंवा मी माझ्या जीवनामध्ये असं जीवन जगलेलं आहे, रडत खडत कसं तरी ख्रिस्ती जीवन. नाही प्रियांनो, ही नवी उत्पत्ती जी आहे ती वेगळी उत्पत्ती आहे. ती पूर्ण देवाची दया मिळवली, देवाची कृपा मिळवलेली आहे.
मनात जर तुमच्या मनात असेल की मी काहीच नाही, मी पापाने लादलेला आहे, तर आज मफीबोशेतासारखं लक्षात ठेवा. देवा तुम्हा सांगती बोलत आहे की बाबा थांबव आता, ये माझ्या मेजावर तू बस. प्रियानो, ही नवी उत्पत्ती आहे. ही उत्पत्ती फक्त कृपेने आहे, माझ्या कर्मानी नव्हे. आणि ती रोज असली पाहिजे. लक्षात ठेवा की फक्त रविवारच्या दिवशी मी मेजाजवळ जातो किंवा तेव्हाच ख्रिस्त किंवा माझं तारण होतं तेव्हाच नाही. आम्ही रोज 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 त्या ख्रिस्ताबरोबर कोणामुळे जात आहोत? तर योनाथानामुळे मी जातो. मी ख्रिस्ताबरोबर कोणाबरोबर जात आहोत? तर येशू ख्रिस्तामुळे जातो. देवाबरोबर मी भोजन करत आहे, कोणामुळे करत आहे? तर फक्त येशू ख्रिस्तामुळं. जर तुम्ही आणि मी आपल्या मेंदूत, आमच्या बुद्धीत, आमच्या अंतःकरणात ही गोष्ट लिहून टाकली, तर प्रियांनो, नवी उत्पत्ती जशी सामर्थ्याने चालणारी होती तसंच तुम्ही चालू लागाल. नवी उत्पत्तीमध्ये प्रियांनो, देवबापाची काय इच्छा आहे? ही वॉन्ट्स यू टू बी समथिंग डिफरंट. तुम्हाला प्रियांनो जुन्या पद्धतीने नाही. आता दाविदासारखं तुम्ही रिलेट करू शकत नाही, अब्राहमासारखं देवाला तुम्ही रिलेट करू शकत नाही. तुम्ही वेगळे आहात. यू आर अ डिफरंट पर्सन. नवी उत्पत्तीमध्ये तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व आहात. एक नवा करार तुम्हाला सांगती झालेला आहे. आम्हाला माहीत आहे, मागच्या काही दिवसापूर्वी म्हटलं की नवी उत्पत्तीमध्ये जुना करार बंद झालेला आहे, नवा करार. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकावर प्रेम करा, ही मी तुम्हाला नवी आज्ञा देतो आहे. आय एम गिव्हिंग अ न्यू कमांडमेंट. नवी आज्ञा मी तुम्हाला देतो. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकावर. प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या, ही एक देवाबापाने दिलेली गोष्ट आहे नवी उत्पत्तीसाठी. आज जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं, तर देवापाने येशू सांगती करार केलेला आहे. येशू जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो तो तुझ्याबरोबर ह्या माझ्या मंडपामध्ये वस्ती करेल, तो माझ्याबरोबर मेजामध्ये राहील, तो माझा मुलगा बनेल. जसा तू माझा मुलगा आहेस तसा तो मुलगा बनेल. माझ्या भावना बहिणींनो, हा करार आहे, देवाने येशू सांगती केलेला करार आहे. आणि हे समजून घेण्याची गरज आहे. नवी उत्पत्तीमध्ये काय? नवी उत्पत्तीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रियांनो, देव येऊन स्वतः तुमच्यामध्ये वस्ती करतो. दिस इज द ग्रेट ट्रूथ. आज मी तुम्हाला सांगतो, हे 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 जे सत्य आहे ते तुम्ही समजून घ्या. आणि पॉल ते समजून सांगत आहे, किंवा येशू ख्रिस्त देखील त्याच्या वचनामधून आम्हाला वारंवार ह्या गोष्टी सांगत आहे. तुम्ही जर पहिली कोरिन्थीय पत्र याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन, तो म्हणतो, तुम्हाला हे ठाऊक नाही काय? पहिली कोरिन्थीय पत्र याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन काय म्हणतं पहा. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? फार मोठा प्रश्न विचारतोय तो. आणि आज तो प्रश्न तुम्हाला माहित आहे का की तुम्ही देवाचं मंदिर हे कुठलंही मंदिर, हाताने घडलेलं मंदिर नाहीये, तर तुम्ही आहात. आणि देवाचा आत्मा तुमच्यात वस्ती करतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तुम्ही पवित्र जीवन जगता म्हणून तो वस्ती करत नाही. तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणून तो वस्ती करतो. देवाने करार केला, हा देवाचा शब्द आहे. वाचवा पुढचं वचन काय सांगतं. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. तुम्ही पवित्र आहात, देव तुमच्यामध्ये वस्ती करतो. माझ्या भावानं बहिणींनो, आज हे लक्षात ठेवा की माझं शरीर हे पवित्र, देव 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 परमेश्वर माझ्याबरोबर वस्ती करतो. ही ड्वेल्स इन मी, तो माझ्यामध्ये राहतो. मागच्या रविवारी आपण ह्याबद्दल ऐकलं देवाच्या वचनातून की पवित्र आत्मा वस्ती करण्यासाठी येशू म्हटला की पहा अजून त्याच पत्रामध्ये 6व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये परत एकदा तो आम्हाला सांगत आहे. एकदा नाही, त्याच अध्यायामध्ये 2दा तो बोलत आहे. कोरिन्थीय पत्रामध्ये 19 वचन, तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्हाला ठाऊक नाही काय? पुन्हा एकदा, तुम्हाला माहीत नाही काय? आणि बरेचसे लोक माहीत नसल्यासारखं जीवन जगतात. माझ्या भावना बहिणो, आज तुम्हाला विनंती करतो, हे माहीत करून घ्या. आणि आज मी तुम्हाला सांगत आहे की
तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तर खुद्द देव तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. खुद्द देव बाप. जर कोणी देवाचा ॲड्रेस मागितला, ए देव कुठे राहतो, इथं माझ्यामध्ये, देव माझ्यामध्ये राहतो. हा खरं का काय? हो, तो स्वर्गा, मला वाटलं तो स्वर्गात. त्याने 2020 वर्षापूर्वी स्वर्ग सोडला आणि तो ह्या पृथ्वीवर आला. त्याने प्रियांनो ते आकाश फाडून काढलं. प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तो त्या स्वर्गामध्ये देवबाप आहे, प्लीज गैरसमज करून घेऊ नका, पण तो आता तुमच्या माझ्यामध्ये, माझ्या अंतकरणात, ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, जे ख्रिस्त येशूमध्ये ते नवी उत्पत्ती आहेत. प्रियांनो तोच म्हटला कलसेकरास पत्राचा 1 अध्याय 27 वचनामध्ये, ख्रिस्त तुम्हामध्ये गौरवाची आशा आहे. तो ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करतो, तुमच्या माझ्यामध्ये. प्रियांनो ही नवी उत्पत्तीचं सत्य स्वीकारून घ्या की देवबाप तुमच्यामध्ये वस्ती करतोय. फेलोशिप विथ हिम, त्याच्या सानिध्यामध्ये धैर्याने प्रवेश करा. तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्यामध्ये वस्ती करतो, तो तुम्हाला कधी सोडून जात नाही. प्रियांनो पौलाने त्याच्या पत्रांमध्ये हे खूप चांगलं समजवायचा प्रयत्न केला, त्याने खूप चांगलं समजवायचा प्रयत्न केला. पण बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना, इवन पेत्र म्हटलं, जे काही पॉल शिकवतोय ते थोडंसं समजायला कठीण आहे. पण प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पौलाला हे प्रगटीकरण झालं होतं की प्रत्येक विश्वासणारा त्यामध्ये देव वस्ती करत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः म्हटलं होतं योहानाच्या 14व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये, तो तर मी जातो, मी तुम्हाला पराक्लेत पाठवेल, तो येईल आणि तुम्हाबरोबर राहील, तुम्हामध्ये वस्ती करेल. हे तो तुम्हाला पासून कधी सोडून जाणार नाही, तो सर्व काळ तुमच्याबरोबर राहील. हे कोणासाठी सांगितलं? तुमच्या माझ्यासाठी. तेवढंच नव्हे पण हे वचन आज खरं पाहिलं तर आपण त्याच्यावर मनन करायला पाहिजे. एफिसकरास पत्राचा 4 अध्याय आणि 22 ते 24 वचनं. आणि प्रियानो वेळ काढा, त्यावर तुम्ही विचार करा. माझ्या भावानं बहिणींनो, वारंवार आम्हाला देवाच्या वचनात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते वचनं आपण वाचणार नाही, पण जर तुम्ही लिहून घेत असाल तर हे कोटिंग्स, हे वचनं लिहून घ्या, फार महत्त्वाचे. कारण याकोबाच्या पत्राच्या 4 अध्यायाच्या 5व्या वचनात असं म्हटलेलं आहे की जो आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो तो ईर्षावान आत्मा आहे. 1 योहान 4:4 मध्ये म्हटलेलं आहे, जो तुम्हामध्ये आहे जगात असणाऱ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. इज इन यू. पण आपण एफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 22, 23 आणि 24 वचनं, 22 वचनं तो जुन्या मनुष्याबद्दल बोलत आहे. पहा काय म्हटलेलं आहे, ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी हा जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. आता त्या जुना मनुष्याला तुम्हाला सोडायचंय, त्याचा तुम्ही त्याग करायचा आहे. आणि तो कसा करणार त्याग? तुमच्या स्वतःच्या शक्तीने नाही होणार. पॉल तिथं आम्हाला एक पद्धत सांगत आहे कसं. पहा बरं, वाचत जाऊया. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून, तो तुमचा जुना मनुष्य कपटाच्या वासनांनी युक्त आहे, त्याचा नाश होत आहे. आणि तो जुना मनुष्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. आपल्या मनामध्ये, प्रियांनो हे मार्क आउट, 23 वचन, तुमच्या मनामध्ये तुम्हाला नवं करायचं आहे. पुढे जाऊया. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, ऐका, सत्यापासून म्हणजे देवाच्या वचनापासून निर्माण होणारं नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश, समजून घ्या, देव सदृश. तुम्ही म्हणू शकाल का माझ्या मागे, देव सदृश म्हणजे काय हो? देवा सारखा म्हणजे काय? माझ्या भावानं बहिणीनो, एक नवा मनुष्य आहे जो देवाने तुमच्या माझ्यामध्ये एक नवी निर्मिती केलेली आहे. जेव्हा तुमचा नवा जन्म झाला, देव सदृश असा नवा मनुष्य काय झालाय? निर्माण होणार आहे असं म्हटलंय. काय म्हटलंय? वाचा. नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला का निर्माण होणारा?
का निर्माण केलेला म्हणजे कधी निर्माण केला? ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं, दैव सदृश्य असा एक नवा मनुष्य तुमच्यामध्ये वस्ती करतो प्रियांनो. तो तुमचा नवा जन्म पावलेला नवा आत्मा आहे. तो ख्रिस्त सदृश्य आहे, तो ख्रिस्तासारखा दिसतो प्रियांनो. तो तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे. आता तुम्हाला ख्रिस्तासारखं बनायचं नाही आहे. देवाने त्यामध्ये तुमच्यामध्ये त्याला बनवून टाकलेलं आहे. तुम्ही नवी उत्पत्ती आहे, जुनं ते होऊन गेलेलं आहे. आणि हीच गोष्ट न्यू क्रिएशन रियालिटीजमध्ये आम्हाला समजायला पाहिजे की देव सदृश्य नवा मनुष्य असा माझ्यामध्ये आहे. त्याला तुम्ही ह्या देहामध्ये ल्या असं म्हटलंय ना, नवा मनुष्य धारण करावा. तुम्हाला तो धारण करायचा. कसा धारण करायचा? तर मनामध्ये मनामध्ये काय नवीन व्हायचंय, काय नवीन करायचंय? पण मन जर नवीन करायचं झालं, देवाचं वचन जे नवीन कृपेचे वचन स्वीकारण्याची गरज आहे. कृपेचे वचन स्वीकारण्याची गरज आहे. माझ्या भावना बहिण, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. देव आमच्यामध्ये वस्ती करतो. हे नवी उत्पत्तीचं सत्य आहे की देव तुमच्यामध्ये, आणि यू हॅव टू हॅव दॅट, ते काय म्हणतात त्याला, कॉन्शियसनेस, ती जाणीव तुम्हाला असली पाहिजे की माझ्यामध्ये देव वस्ती करतो सातत्याने. तो मला सोडून जात नाही, मला टाकून देत नाही, तो मला फेकून देत नाही. तो माझ्यावर प्रेम करतो. तो माझ्या बरोबर आहे, नाही माझ्या बरोबर नाही, तो माझ्यामध्ये आहे. प्रियांनो, पौलाने फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. कधी जमलं तर प्रियांनो ते वचन समजून घ्या. फार त्यामध्ये मी कितीतरी दिवस मनन करतो ह्या वचनावर. गलतीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन असं सांगलं, मी ख्रिस्त येशू बरोबर वधस्तंभी खिळला गेलो आहे. म्हटलं हा मी कोण आहे? हा मी जुना मनुष्य आहे प्रियांनो. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी खिळला गेलो. मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हा ख्रिस्त कोण आहे? हा माझा नवा मनुष्य आहे जो देव सदृश्य आहे. मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. जे जीवन मी ह्या देहात जगतो ते देवपुत्राच्या विश्वासाने जगतो. देवपुत्राने दिलेल्या विश्वास, ह्या देहात जे जीवन जगतो ते मी देवपुत्राच्या विश्वासाने मी जगतो. देवपुत्राने जो मला विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाने मी जगतो. हा विश्वास आहे की मला डायरेक्ट देवाच्या सानिध्यामध्ये एंट्री आहे. हा विश्वास आहे की मी कधीच माघार घेणार नाही. फार फार महत्वाची गोष्ट आहे. माझा वेळ नाही, पण तुम्ही जर इब्री लोकांचं पत्र 10 अध्याय वाचला तर तो म्हणतो की तुम्ही माघार घेणाऱ्यांपैकी नाहीये. आणि मग 11व्या अध्यायामध्ये त्यांनी विश्वासाची यादी दिली. 25 वेळा विश्वास हा शब्द वापरला. मी विश्वासाने जगतो. देवपुत्राच्या विश्वासाने, माझ्या विश्वासाने नाही, देवपुत्राचा विश्वास तो कुठे आहे? माझ्या मनामध्ये आहे, माझ्या विचारांमध्ये आहे. मी आता जगत नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. माझ्या भावना बहिण, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. जर तुम्ही हे सत्य स्वीकारलं तर तुमच्या जीवनामधून सर्व प्रकारचे भय निघून जातील. कारण तुम्ही ते सत्य स्वीकारताय की देवाचं प्रेम तुम्ही स्वीकार. देवाने तुमच्या माझ्यासाठी नवी उत्पत्तीला काय केलं प्रियांनो? नवी उत्पत्तीला ह्या जगामधून त्यांनी बाहेर केलं. तो म्हटलं की ऐका, आय एम गिव्हिंग यू आय एम मेकिंग यू न्यू पर्सन. तुम्हाला एक नवीन व्यक्तिमत्व मी बनवत आहे आणि तुम्ही आता माझ्याबरोबर राज्य करणारे आहात. आता जे काही तुम्ही करणार आहात प्रियांनो, लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करणार आहात ते पित्याच्या सानिध्यातून करणार आहात. म्हणजे मला बायबल वाचायचंय ते तिथून वाचायचंय, मला दशांश द्यायचा आहे ते तिथून. मग चर्च मी का करतो? कारण देवाचं वचन सांगतं, त्या सहभागितेमध्ये मला गरज आहे. पण मी बायबल वाचून त्याच्या संगत जाऊ शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, कर्माने नव्हे. मी तिथं 20वा ख्रिस्तामध्ये मी 20वा घेतो. मी तिथं त्या ख्रिस्ताच्या तरी शब्दात पाळतो. आय एम रेस्टिंग इन क्राइस्ट. मी ख्रिस्तामध्ये 20वा घेतो, तिथून माझं जीवन सुरू होतं. आणि हीच गोष्ट पॉल समजावून सांगतो वारंवार की तुम्ही आणि मी त्या ख्रिस्तामध्ये 20वा घ्यायला पाहिजे. कितीतरी वेळा खूप लोक स्ट्रगल करतात ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी. याचं कारण आहे हे सत्य, ही ट्रूथ नव्या उत्पत्तीमध्ये काय घडले समजून घेत नाही.
तिथून त्या ख्रिस्ताच्या सानिध्यातून आमचं जीवन जगणं होतं प्रियांनो. ख्रिस्तापासून आमचं जीवन जगणं होतं. आम्ही ख्रिस्तामध्ये विसावा घेतो. त्या विसाव्यात तो आम्हाला बोलवत आहे. अहो कष्टी व भाराक्रांत हो तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे तुमच्या जीवास मी विसावा दे. ऐका, माझ्यापासून शिका. मी जो मनाचा लीन आणि नम्र आहे, माझ्यापासून शिका. मी त्या ख्रिस्तामध्ये, मी त्या देवामध्ये आहे. जसा मी देवामध्ये आहे तसे तुम्ही माझ्यामध्ये राहा, आणि मग आपण सर्व एक असे हो. ही देवाची योजना आहे. प्रभू मी त्या लायकीचा नाही आहे, मला माहिती आहे तू लायकीचा नाही आहे, पण मी येशू सांगती करार केलेला आहे की तू माझ्याबरोबर राज्य करणारा व्यक्ती. माझ्या भावना बहिणींनो, देव माझ्यामध्ये आहे. आणि मग जर तसं असेल तर भीती कसलीच राहणार नाही. हे लोक सर्वदा म्हणतात की क्रोध होणार आहे, क्रोध होणार आहे, क्रोध होणार. देवाचा क्रोध आला, करोना म्हणजे देवाचा क्रोध, किंवा मग असं होतं. प्रियांनो, एक गोष्ट सांगतो, देवाने तुम्हाला मला त्या क्रोधापासून वाचवायचा निर्णय केलेला आहे. ऐका, रोमकरास पत्राचा 5वा अध्याय 8वं वचनामध्ये देवाच्या प्रीतीबद्दल सांगितलेलं आहे. आणि 9वं वचन ते जोडलेलं आहे, ते वेगळं करता येत नाही. ओके, ते समजून घेण्याची गरज आहे. 8वं आणि 9वं वचन दोन्ही एकत्र वाचण्याची गरज आहे. काय म्हणतं पहा बरं त्या ठिकाणी. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच, काय असताना, मी पापी असताना, मी त्या मफीबोशेतसारखा लंगडा असताना, देवाच्या मार्गात मला चालता येत नाही, देवाच्या कुठल्याच योजना मला पूर्ण करता येत नाही, असं असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला. येशू ख्रिस्त, मी वाईट असताना माझ्यासाठी येशू ख्रिस्त मरण पावला. हे देवाचं प्रीती आहे. पुढं तर आता ऐका प्रियांनो, ते एक वचन वाचून चालणार नाही. तर आता हे जोडलेले शब्द आहेत. तर आता पुढं त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे, नीतिमान म्हणजे काय, देवासमोर उभं राहण्याची क्षमता मिळाल्यामुळे, आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या, कोणाद्वारे, माझ्याद्वारे नाही, मला ख्रिस्ताबरोबर जीवन जगत त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. देवाच्या क्रोधापासून. प्रियांनो, कधीतरी शक्य झालं तर देवाच्या क्रोधाचा अभ्यास करा. फार फार गरजेचं आहे. देवाचा क्रोध होणार आहे, गैरसमज करून घेऊ नका, पण तो आत्ता नाही सुरू, अजून लवकरच होईल. पण त्या क्रोधापासून तो वाचवणार आहे. काय देवाचा क्रोध? प्रियांनो, अख्ख्या देवाने आम्हाला जुन्या करारामध्ये दाखवून दिलं. ज्यावेळेस त्यांनी सदोम गमोराचा नाश केला, त्यावेळेस त्याने त्या लोटाला आणि त्याच्या परिवाराला वाचवलं. आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस देवाने नोहाच्या काळामध्ये त्या पूर्ण पृथ्वीचा नाश केला, नोहाला देवाने वाचवलं, त्याच्या परिवाराला वाचवलं. ज्या वेळेला मिसर देशावर त्यांनी न्याय आणला, त्यावेळेस इस्रायल लोकांना त्यांनी वाचवलं. प्रियांनो, तोच परमेश्वर जे कोणी ख्रिस्तामध्ये नाही आहेत त्यावर क्रोध आणणार आहे. आणि क्रोधाबद्दलचा अभ्यास करा. प्रगटीकरणामध्ये खूप चांगलं लिहिलेलं आहे. तो क्रोध साधासुद्धा असणार नाही प्रियांनो, तो महाभयानक. त्या क्रोधाच्या वाट्या आहेत प्रियांनो, वाचून काढा, भयानक आहे. योहान म्हणतो, तुम्ही आत्ताच फळ द्या, जे फळ देत नाही तो देवाच्या, आता आपल्याला वेळ नाही आहे, पण त्या कुऱ्हाड ठेवलेली आहे, ह्यासाठी देवाच्या क्रोधात टाकलं जाईल. बायबलमध्ये एकदाच नव्हे, वारंवार देवाच्या क्रोधाबद्दल सांगितलेलं आहे. पण देवाची इच्छा नाही आहे की तुम्ही आणि मी त्या क्रोधामध्ये पडावं. हे देवाची योजना नाही आहे. आज जर ही जी काही परिस्थिती येत आहे, ही काही प्रियांनो, ही वचनामध्ये लिहिलेल्या गोष्टींनी येत आहे निश्चित, पण तो देवाचा क्रोध नाही आहे. आणि ह्यापेक्षा अधिक काही गोष्टी होतील. पण लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राष्ट्रावर राष्ट्र उठेल, राज्यावर राज्य उठेल, पण ह्या देव असा नाही आहे प्रियांनो की सर्वांचा नाश करते. देव प्रत्येकाला संधी देणार आहे, एक संधी देणार आहे. दिस गॉड, मी देवाला मागतो, देवा माझ्या भारतातील, माझ्या महाराष्ट्रातील लोकांना एक संधी प्राप्त होऊ दे, ह्यासाठी की त्यांनी पश्चाताप करून तुझ्याकडे वळावं, ह्यासाठी की त्यांना प्रभू देणार आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्या भावना बहिणींनो, तो देणार आहे संधी.
कदाचित आत्ताच ती संधी आहे. आज जर तुम्ही त्या देवाच्या क्रोधापासून वळला नसाल तर तुम्हाला सांगतो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवा, त्याला आपला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारा आणि त्यातून तुम्ही वाचणार आहे. आणि जे ख्रिस्ती विश्वास ठेवणार आहे, भिवून जाऊ नका. तुम्ही त्याच्याद्वारे त्या क्रोधापासून वेगळे केलेले लोक आहात. मनात भीती बाळगू नका. उलट तो येणार आहे असं जर समजलं तर आनंद करणारे माझा प्रभू येणार आहे, मला त्याच्याबरोबर जीवन मिळणार आहे. 1-2 दिवसाचं नाही, सार्वकालिक जीवन आहे. त्याच्याबरोबर राज्य करणारं जीवन आहे आणि ते अद्भुत जीवन आहे. माझ्या भावना बहिणींनो, ती भीती राहणार नाही. अजून कुठली भीती? पुरवठ्याची. अरे काय होईल, पुरवठा होईल का? माझ्या भावना बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर तुम्ही त्या स्वर्गीय पित्याकडे रोज जाऊन भेटता, येशू ख्रिस्त म्हणतो, अरे तुम्हाला एवढं माहीत नाही का, माझा स्वर्गीय पिता मत्ताच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये 31 ते 34 वचनामध्ये आणि इफिस्कराच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, 5व्या अध्यायाच्या 29, ख्रिस्त जसं मंडळीचं पोषण करतो. ऐका, येशू ख्रिस्त, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, तुम्ही त्याचे लेकरं आहात, तर तो तुमचं पोषण, तुमचा पुरवठा करणारा आहे. बरेचसे लोक जीवन आपलं भीतीमध्ये जगतात. काय होईल, कसं होईल, ह्या जगासारखं. नवी उत्पत्ती तसा विचार करणार. नवी उत्पत्ती म्हणते, नाही रे, माझा बाप आहे, माझा बाप माझी काळजी घेतो. पहा बरं, 31 ते 34 वचनामध्ये काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त. मत्ताचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 31 ते 34 वचन. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका. हा, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. परराष्ट्रीय लोक हे सर्व करतात. पुढं, तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, तुमचा स्वर्गीय पिता तुमच्यावर डोळे लावून आहे, तो बघत आहे. ही लुक्स ॲट यू. त्याला तुमच्या गरजा माहिती आहेत. तुम्हाला पास्टर, त्याला माहिती आहे का माझ्या तुझ्या डब्यामध्ये काय आहे काय नाही, सर्व त्याला माहिती आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ही नोज एव्हरीथिंग. तुमच्या बँकेमध्ये काय आहे काही नाही, तुमच्या मनात काय चाललं ते, कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. लक्षात ठेवा, तो स्वर्गीय पिता आहे आणि त्याला तुम्ही ह्या जगातल्या कोणा सांगती तुलना करू शकत नाही. ही नोज एव्हरी 700 बिलियन लोकांचं त्याला नाव माहिती आहे प्रियांनो. तेवढं सोडून द्या, तुम्हाला जे वरचे चांदणे, त्या प्रत्येक चांदण्याचं नाव त्याला माहिती आहे. त्याला तुमची गरज माहिती आहे. स्वर्गीय पित्याला माहिती आहे तुमची काय गरज आहे. वाचा पुढं. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मला तुम्हाला एकच सांगायचं प्रियांनो, त्या पित्याबरोबर, त्या पित्याच्या रिलेशनशिप बरोबर चालला. येशू ख्रिस्त या जगामध्ये तेच गोष्ट शिकवायला आला. त्याने जीवनामध्ये ह्या शिष्यांना प्रश्न होता की बाबा पुढचं भोजन आम्हाला कुठून मिळणार आहे, भाकर कुठून मिळणार आहे. पण येशू ख्रिस्ताला प्रॉब्लेम नव्हता. त्याला माहीत होतं. ज्या वेळेला एकदा टॅक्स, अरे हा कर देतो का म्हणून विचारण्यात आलं, येशू ख्रिस्त म्हटले, पेत्रा इकडे जाऊन तू एक जाळी नाही म्हटलं, तो गळ घे, गळ टाक समुद्रामध्ये, मासा पकड, माशाच्या तोंडामध्ये सोन्याचं नाणं मिळेल किंवा नाणं मिळेल, ते काढ, तुझ्यासाठी माझ्यासाठी देऊन भरून ये. वाव, मी विचार करत होतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ती नवी उत्पत्ती आहे. वाव, पूर्ण नवीन काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व, काहीतरी वेगळं महत्व. प्रियांनो, तो असा व्यक्तिमत्व होता, वादळ आलेलं आहे, वादळ चालू आहे, पण हा झोपलेला आहे. ट्रमेंडस. आणि बरं, झोपेतून पेत्रो उठवतो, उठ 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 उठ. तुला वाटत नाही का, मत्तय 8:26 मध्ये तो म्हणतो, अरे फार इट वॉज काय म्हणतो, मत्तय 8:26 मध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं. येशू ख्रिस्तानी त्या सर्वांना, तुम्ही एवढे भित्रे कसे, तुम्ही एवढे का घाबरला. तो त्यांना म्हणाला, हो अल्पविश्वासू, तुम्ही भित्रे कसे. मी विचार करतो की येशू ख्रिस्ताला कधीच भीती वाटली नाही. पण ही नवी उत्पत्ती आहे, लक्षात ठेवा. माझा बाप माझं संरक्षण करणार आहे, माझा बाप माझ्यावर नियंत्रण करणार आहे. त्याला मला वाटतं स्तोत्र 46 कदाचित त्या क्षणी पूर्ण त्याला माहीत होतं.
काय, परमेश्वर माझा आश्रय आणि माझं सामर्थ्य आहे, संकट समयी सहाय्य करण्यास तो सदा सिद्ध असतो. आम्ही नुसतं तोंडपाठ करून चालणार नाही, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. जीवनामध्ये संकट येणार असं नाहीत, पण त्या संकटाला मी डगमगणार नाही. त्यावेळेसच माझा बाप माझ्याबरोबर आहे, माझा पुरवठा करण्यासाठी, माझा सहाय्य करण्यासाठी, मला सांभाळण्यासाठी, माझं संरक्षण करण्यासाठी. आणि म्हणून पृथ्वीची उलथापालथ झाली, पर्वत कोसळून सागर ते बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचमळणे पर्वत हल्ले तरी मी भिणार नाही, कारण मी माझं जीवन त्या पित्याच्या सानिध्यामधून घेतो. मी सकाळी उठून त्या पित्याला भेटतो, पित्या मी तुझ्याबरोबर आहे. नवी उत्पत्ती, माझ्यामध्ये पिता वस्ती करतो. त्याचे दिव्य दूत माझं संरक्षण करण्यासाठी, माझ्या सहाय्यासाठी आहेत. माझ्याबरोबर देवबाप आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, आज मी तुम्हाला एवढंच विनंती करतो की हे विसरू नका की प्रभू तुमच्याबरोबर आहे. पहिल्या मंडळीमध्ये माझ्या भावांनो बहिणींनो, मी पहिल्या मंडळीचा विचार करतो आणि पहिल्या मंडळीला पवित्र शास्त्र नव्हतं. तुम्हाला माहीत आहे का, जवळपास पहिल्या शतकामध्ये कोणाजवळही नवा करार लिहिलेला नव्हता. जे काही त्यांच्याजवळ उपलब्ध होतं ते स्तोत्र होतं, त्यांच्याजवळ नियमशास्त्र होतं किंवा जुन्या करारातले काही पुस्तकं होते, आणि मग ते त्याच्यातून मनन करत होते आणि देवाचा आत्मा त्यांना सांगत होता. योहान म्हणतो, तुम्हाला कोणी शिकवायची गरज नाही, तुमच्यामध्ये जो राहतो तो अभिषेक तुम्हाला शिकवणार आहे. प्रॉब्लेम असा आहे, त्या अभिषेकाकडं, त्या पवित्र आत्म्याकडं आम्ही जाऊन बसत नाही आणि ऐकून घेत नाही, किंवा आम्ही आमच्या मनाला ती तयारी करत नाही, आमच्या मनाचं नवीनीकरण करत नाही. आम्ही जुन्या पद्धतीमध्ये जगायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पॉल त्यांना सांगतो, सुनता काही कामाची नाही, बेसुनता काही कामाची नाही आहे. तुम्ही जी नवी उत्पत्ती ख्रिस्तामध्ये आहे ते सर्व काही आहे. माझ्या भावना बहिणींनो, आज मरणाचं भय, हो तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रभू इब्री लोकास्पद 2 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये तो त्या रक्तमासासारखा झाला ह्यासाठी की मरणाच्या द्वारे ज्या लोकांवर त्यांनी सैतानाने सत्ता घेतली, त्या सैतानाला शून्यवत करून सर्वांना त्या मरणाच्या भयातून मुक्त करावे. पण मरणाचं भय, अरे पॉल म्हणतो, मरणे मला लाभ आहे, जगणे मला ख्रिस्त आहे. आम्ही म्हणू शकतो का, मी जगतो ख्रिस्तासाठी, मी खातो ख्रिस्तासाठी, मी पितो ख्रिस्तासाठी, माझं जीवन मी ख्रिस्ता, नवी उत्पत्ती, देव माझ्यामध्ये राहतो. आणि मेलो हे शरीर इकडं सोडणार आहे. पेत्र म्हणतो, माझा हा मंडप मी तर सोडणार आहे, पण मी माझ्या पित्याकडे जाणार आहे, तिथं सार्वकालिक जीवन जगणार आहे. ह्या जगातले जे कष्ट सोडून, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, धन्य ते लोक जे प्रभूमध्ये मरतात. वा, धन्य ते लोक. स्तोत्रकर्ता 116 वचन 15 मध्ये म्हणतो, काय म्हणतो की देवाच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचं मरण मोलवान आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, त्या सैतानावर शिष्यांनी विजय कसा घेतला? प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा 12वा अध्याय आणि 11 वचनामध्ये तो म्हणतो की कशा रीतीने त्यांनी 3 गोष्टींनी घेतला. त्यांच्या साक्षीच्या शब्दाने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कोकऱ्याच्या रक्ताने, आणि आपल्या जीवावर मरणाचं मरण आलं तरी त्यांनी जीवावर प्रेम केलं नाही. मरणाचं भय वाचूया आपण प्रियांनो, प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 12वा अध्यायाचं 11 वचन, प्रकटीकरण 12:11. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे, ऐका, सैतानाला येशूच्या रक्तामुळं व आपल्या साक्षीच्या वचनामुळे आपली दिलेली साक्षीची कबुली त्यामुळं जिंकले. आणि त्यांच्यावर मरणाची पाळी आली. त्यांच्यावर मरणाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. आपल्या जीवावर प्रीती केली नाही. मी विचार करतो की बापरे, किती चॅलेंजिंग आहे ही गोष्ट की त्यांनी आपल्या जीवावर प्रेम केलं नाही. मरणाचं भय त्यांना नव्हतं. हो प्रियांनो, आम्ही पाहतो पेत्राला पकडून ठेवण्यात आलं हेरोदाने ह्यासाठी की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शिरच्छेद, त्याची मान कापणार आहे. आणि त्या रात्री हा बाबा झोपला होता, मरणार आहे उद्या सकाळी, आणि रात्री हा झोपला होता. आत्ता मध्यंतरी
दिल्लीमध्ये काही लोकांना, काही तरुण मुलांना फाशी दिली आणि त्याची मी काही गोष्ट, ते रात्रभर झोपले नाही, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना रात्रभर झोपले नाही. पण पेत्र तो म्हटला मृत्यू काही गोष्ट नाही आहे. आणि आम्हाला मग ती स्टोरी माहिती आहे कशा रीतीने देवदूत आला आणि मग त्या देवदूतांनी त्या पेत्राला सोडून घेऊन गेला. पण आज ते देवदूत तसेच काम करतायत, ते काही बंद झालेले नाही आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो, फक्त एवढंच समजून घ्या, तुम्ही आणि मी नवी उत्पत्ती आहोत आणि नवी उत्पत्ती, न्यू क्रिएशन रियालिटीजमध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे. जुन्या गोष्टी नव्हे, आम्ही देवाच्या सानिध्यापासून जीवन जगलं पाहिजे. हे लक्षात ठेवून, देव माझ्यामध्ये वस्ती करतो, तो मला सोडून जाणार नाही, पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो. काही काही लोकांना देवाची कृपा व्यर्थ करतात, काही काही लोक देवाची कृपा सहज घेतात, काही काही लोक देवाच्या कृपेला तात्पुरतं घेतात. ते म्हणतात काही हरकत नाही. प्रियांनो, ह्या देहाच्या खेळण्यासाठी, देहाच्या जीवाच्या खेळण्यामध्ये ते इतके गुंतले जातात की त्याचा परिणाम भयानक होतो, वाईट होतो. प्रियांनो, काही काही लोक ह्या देहाच्या गोष्टीमध्ये, ठीक आहे आम्हाला प्रभू घेऊन जाणार, आम्ही पण कृपेला व्यर्थ घेऊ नका. लिव्ह हिज लाईफ. मी एवढंच सांगतो, तुम्ही आणि मी नवी उत्पत्ती आहोत आणि देव आमच्यामध्ये वस्ती करतो. देवाचं सानिध्य आमच्यामध्ये आहे, प्रभू परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. हे तुमच्या माझ्या कर्मांनी नव्हे, फक्त ख्रिस्त येशूमध्ये. आणि म्हणून नवी उत्पत्ती ही फार महत्त्वाची. स्वतःबद्दल समजून घ्या. बायबल वाचताना नव्या करारामधून स्वतःबद्दल समजून घ्या, मी कोण आहे, मी ख्रिस्तामध्ये कोण आहे. आणि हे सगळं काही पावलाला मिळालेलं प्रगटीकरण आहे. पावलाला हे नवीन नवीन प्रगटीकरण मिळालं आहे, त्यांचं जीवन बदलणार, त्याचं जीवन बदलणार. आज प्रभू करो तुम्हाला मला ह्या प्रगटीकरणामध्ये चालण्यासाठी सहाय्य करो. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुमच्यासाठी एक प्रार्थना करू इच्छितो. पण त्या अगोदर, जर तुम्ही आजपर्यंत कधीच प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नसेल, तर मी तुम्हाला विनंती करतो, ही छोटी प्रार्थना करा. प्रार्थना हीच करायची की प्रभू येशू, माझ्या पापासाठी तू मरण पावला, तुला पुण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी तू मरणातून जीवन झाला, असा मी विश्वास ठेवतो. माझ्या अंतःकरणात तुझा मी स्वीकार करतो. माझ्या भावना बहिणींनो, जर तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारलं, आज ह्या क्षणी जिथं तुम्ही आहात, देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. तुम्ही एक आगळी वेगळी व्यक्ती बनत आहात. आणि पहा, जेव्हा तुम्हाला हे रिअलायझेशन होतं की देव तुम्हामध्ये वस्ती करत आहे, देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आणि त्याच्या आत्म्याचं कार्य तुमच्याद्वारे मोकळं तो करत आहे. प्रभू करो तुम्ही आशीर्वादित जीवन. आपण यावेळेस प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. माझ्या सर्व भाव बहिणींसाठी मी प्रार्थना करतो. बापा, मी माझी मंडळी खडकावर बांधून त्याविरुद्ध नकदबडाकणार नाहीत. मंडळी बांधणारा तू परमेश्वर आहेस. प्रत्येक व्यक्तीला तू एक नवी उत्पत्ती केलेलं आहेस. आज विनंती करतो, आम्हा प्रत्येकाचे डोळे उघडले जाऊ दे पित्या. आणि प्रभू, आम्ही त्या नवी उत्पत्तीमध्ये चालणारे लोक बनवू दे. प्रभू, आम्ही आज आमचं समर्पण तुला करत आहोत. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालव आणि आमच्या जीवनामध्ये बापा तुझ्या वचनाचं प्रगटीकरण होते. जसं बापा मफिबोशेतला तू तुझ्याबरोबर बसवलं, त्याची जाणीव, त्याची ओळख आमच्या अंतःकरणात डोळ्यात असू दे बापा. आणि आम्ही आत्म्याने चालणारे लोक बनवू दे बापा. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज आम्ही प्रार्थना करतो बापा, तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य आज माझ्या भावा बहिणीच्या जीवनामध्ये मोकळं कर दे बापा. त्यांच्या शरीरामध्ये जो विकार आहे तो तुझ्यापासून नाही आहे. तू तो विकार त्या वधस्तंभावर घेतलेला आहे. आणि जर तो ख्रिस्त पुनरुत्थित त्यांच्यामध्ये राहतो, तर तो आजार, तो विकार त्यांच्या शरीरात राहू शकत नाही. त्या विकाराला, त्या आजाराला, त्या सर्व सर्दीला, त्या सर्व खोकल्याला, त्या सर्व प्रकारच्या गुडघ्याच्या दुखण्याला, त्या डोळ्याच्या दुखण्याला प्रभू येशूच्या नावाने मी सांगतो, निघ येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. प्रियांनो, देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करत, जिथं कुठं तुम्हाला आज दुखत आहे, आपला हात ह्या क्षणी ठेवा, कारण देव तिथं आरोग्य मोकळं करते. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. पित्या, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूनात मागतो म्हणून तो ऐक. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, खरोखर देवबाप खूप चांगला आहे. आणि प्रियांनो, ही वेळ आहे देवाला देण्याची. देवाचं वचन सांगतं की जो आनंदाने देतो तो देवाला आवडतो.
यावेळेस आपण देवाच्या राज्यामध्ये पेरणी करणार आहोत. आपण त्याआधी एक वचन वाचूया. नीतिसूत्राचा 3 अध्याय 9 आणि 10 वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने देवाला सन्मान कर, म्हणजे तू परमेश्वराचा सन्मान कर. देवाचं वचन सांगतं की आपण नाही का काम करतो, आपण महिनाभर काम करतो, आपल्याला जो पगार भेटतो आपण त्याच्यामधून देवासाठी नाही का जे दशमांश काढतो तो 10वा हिस्सा म्हणजे जो 10वा भाग आहे तो देवाचा आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तू आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. आपण त्या फळाने त्या परमेश्वराचा सन्मान केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ते करतो, आपण परमेश्वराला देतो, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. पुढं वचन सांगतं की म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील. समृद्धी, परमेश्वर आपल्याला समृद्ध करणार आहे, त्याच्या आशीर्वादाने तो आपल्याला समृद्ध करतो. परमेश्वराचं वचन सांगतं की त्याचं एकही वचन खाली जात नाही, त्याचं प्रत्येक वचन हे सत्य आहे. म्हणून वचन सांगतं की परमेश्वर आपल्याला समृद्ध करणार आहे. आपण जर पाहतो बायबलमध्ये असे खूप उदाहरण दिलेले आहेत की नाही का. आपण पाहतो मार्काचा 12वा अध्याय 41 ते पुढील वचन आपण पाहतो. ज्यावेळेस त्या विधवे स्त्रीने देवाच्या भंडारामध्ये दान टाकलं तर परमेश्वर त्या ठिकाणी पाहत होता, येशू त्या ठिकाणी बसून पाहत होता की त्या स्त्रीने, तिच्याकडे फक्त त्या 2 टोल्या होत्या, त्यांनी त्या 2 टोल्या त्या विधवेने त्या भंडारामध्ये टाकल्या होत्या. आणि असं लिहिलं आहे की तिने आपल्या उपजीविकेतून सर्व काही त्या ठिकाणी टाकलं होतं आणि परमेश्वराने ते पाहिलं होतं. ज्यावेळेस परमेश्वर पाहतो आपल्याकडं तर तो आपल्याला आशीर्वादित करतो. ज्यावेळेस त्या स्त्रीने त्या दान अर्पणामध्ये त्या 2 टोल्या टाकल्या, त्या परमेश्वराने पाहिलं आणि त्या स्त्रीला परमेश्वराने आशीर्वादित केलं. पुढं वचन सांगतं की हे का 16वं वचन त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरव आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या राज्यात पेरणी करतो, देवबाप आपल्याला समृद्ध करतो आणि तो आपल्याला त्याच्या दीर्घ आयुष्य देतो आणि तो आपल्याला त्याचं धन व गौरवही देतो. थँक्यू. प्रेज लॉर्ड चर्च. आत्ताच आपण ऑफरिंगबद्दल ऐकलं आणि आपण ऑफरिंगमध्ये जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की स्क्रीनवर तुम्हाला अकाउंट नंबर दिसत आहे, बायबल फेलोशिप सेंटर, नवजीवन सेंटर आणि गुगल पेचं आहे. तर तुम्ही त्याद्वारे तुम्ही ट्रान्सफर करू शकता. पण तुम्हाला जर ऑनलाईन ट्रान्सफर करता येत नसेल तर तुम्ही चर्चमध्ये आणून बॉक्समध्ये देऊ शकता, किंवा जरी तुम्हाला येता येत नसेल तर तुम्ही आपल्या ऑफरिंग बॉक्समध्ये किंवा इन्व्हलपमध्ये तुम्ही ठेवून ज्यावेळेस तुम्हाला चर्चवर येता येईल त्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये आणून द्या. ऑफरिंगसाठी आपण प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करूया. स्वर्गीच्या पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो दे बापा. यावेळेस दे बापा जे कोणी ऑफरिंग पेरत आहे दे बापा, तुझ्या राज्यामध्ये पेरणी करत आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर दे बापा. जे कोणी पेरू शकत नाही दे बापा त्यांना देखील आशीर्वादित कर दे बापा. या दानाचा उपयोग तुझ्या राज्यासाठी करून घे दे बापा. आम्ही प्रार्थना करतो दे बापा, त्या सर्व दानाला आशीर्वादित कर दे बापा आणि तुझ्या नावाचा गौरव हो दे बापा. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय हो. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से गाए यह गीत,
नाम है यीशु मसीह, जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय हो। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। आपण प्रार्थना करूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतराम्या त्याचा पवित्र नावाचा धन्यवाद कर. हो प्रभूजी, आम्ही धन्यवाद करतो प्रभूजी ते सर्व कृपेबद्दल प्रभूजी. बापा, विशेष करून प्रभूजी आज आम्ही चर्चचे प्रत्येक मंडळीला तुझ्या रक्ताच्या वर्णाखाली घेतो प्रभूजी. बापा, आमच्या प्रत्येक मंडळीला प्रभूजी तू आजपर्यंत चालवत आहे त्यासाठी धन्यवाद प्रभूजी. बापा, सर्व गरजा येशूच्या नावामध्ये तू पुरवत आहे त्यासाठी धन्यवाद प्रभूजी. बापा, आम्ही विशेष करून आमच्या लहान लेकरांसाठी मागत आहे प्रभूजी. बापा, ते तुझं संरक्षणचा हात त्यांच्या अवतीत आहे त्यासाठी धन्यवाद प्रभूजी. बापा, धन्यवाद करतो प्रभूजी आजपर्यंत प्रभूजी तू त्यांना चालवत आहे प्रभूजी. सर्व व्हायरल इन्फेक्शनपासून त्यांचा तू बचाव करत आहे त्यासाठी धन्यवाद प्रभूजी. बापा, विशेष करून आम्ही मागतो प्रभूजी आमच्या टीनेज आणि यूथसाठी प्रभूजी. बापा, त्यांच्या जीवनामध्ये बापा तुझं कार्य तू करत आहे त्यासाठी धन्यवाद प्रभूजी. बापा, तुझ्या वचनामध्ये अधिक आणि अधिक वेळ घालवण्यास त्यांना तू सहाय्य आणि मदत कर प्रभूजी. प्रभूजी, आम्ही मागतो प्रभूजी आमच्या सिनियर सिटीजनसाठी प्रभूजी. बापा, त्यांना देखील तू चांगलं आरोग्य देत आहेस त्यासाठी धन्यवाद प्रभूजी. बापा, तुझी शांती, तुझी प्रीती, तुझा आनंद प्रभूजी आज आम्ही त्यांच्या जीवनामध्ये मोकळं करत आहोत प्रभूजी. बापा, आमच्या चर्चच्या विजनसाठी मागतो प्रभूजी. बापा, या विजनमध्ये प्रभूजी आमच्या चर्चच्या प्रत्येक मंडळीला प्रभूजी तू सहाय्य आणि मदत कर प्रभूजी. बापा, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रभूजी प्रार्थनाद्वारे वचनाद्वारे प्रभूजी प्रत्येकाशी तू बोल प्रभूजी आणि तुझं कार्य तू करून घे प्रभूजी. प्रभूजी, आम्ही मागतो प्रभूजी जे काय प्रभूजी अन्न प्रभूजी देण्याचं प्रभूजी जे काय प्रोजेक्ट आहे प्रभूजी. बापा, ते आशीर्वादित करतो येशूच्या नावामध्ये प्रभूजी. सर्व गरजा तू पुरले जाऊन दे येशूच्या नावामध्ये प्रभूजी. जे कोण प्रभूजी या प्रोजेक्टमध्ये बापा सहाय्य मदत करत आहे बापा त्यांना तो अधिक अनधिक आशीर्वादाने तू भर प्रभूजी. प्रभूजी, आम्ही मागतो प्रभूजी या लॉकडाऊनच्या समय प्रभूजी ज्यांचं जॉब गेला आहे, ज्यांचं बिझनेस बापा थांबलं आहे प्रभूजी, अशाची आज आम्ही आठवण करतो प्रभूजी. बापा तो आजपर्यंत त्यांना आता चालवलंच त्यासाठी धन्यवाद प्रभूजी. येत्या दिवसामध्ये प्रभूजी त्यांचं बिझनेस, त्यांचं जॉब पुन्हा त्यांना भेटून द्या आणि तुझं भरभराट त्यांच्या जीवनामध्ये मोकळं कर. बापा, आम्ही मागतो प्रभूजी आमची सर्व जे काय विनंती प्रार्थना प्रभूजी आम्ही तुझ्या पुढे सादर केला आहे बापा, तू मान्य केला आहे प्रभूजी. सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुलाच दे. येशूच्या नावाने मागते म्हणून ते आहे बापा, आमेन. प्रियांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रभू चांगला आहे. प्रियांनो, आज आपण सर्वजण प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होणार आहोत आणि म्हणून आपल्या घरामध्ये असताना प्रियांनो ही सभा संपल्यानंतर, हे वचन संपल्यानंतर किंवा हे आशीर्वाद घेतल्यानंतर कृपया एकत्र आपण सहभागिता करू, प्रभूच्या मेजामध्ये सहभागिता करू. कारण प्रभूचं वचन सांगतं, आम्हाला त्यांनी वचन दिलेलं आहे की पहा, मी येऊपर्यंत माझ्या ह्या नव्या कराराच्या मेजामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि म्हणून प्रियांनो, हा जो करार आहे, जी भाकर घेतली हे माझं शरीर आहे, जो प्याला घेतला हे माझं रक्त आहे. प्रियांनो, ह्या प्याला आणि त्या रक्तामधून देवाच्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या शरीरामध्ये मोकळं होत आहे. आणि म्हणून प्रियांनो, तेवढंच नव्हे तर त्याचं स्मरण आम्ही करतो. माझ्या स्मरणार्थ हे करा, मी येऊपर्यंत. हो प्रियांनो, आम्ही जर मेजात सहभागिता होत आहोत तर त्याच्या आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत आणि त्यामध्ये सहभागी होऊया. आणि प्रियांनो, प्रभू तुम्हाला ती कृपा देईल. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रत्येक कुटुंबाला बापा तू कृपा दे. जी सहभागिता आहे विशेष करून तुझ्या मेजामधली, दे बापा तुझ्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये स्पर्श कर. आणि प्रभू देपा त्यांना आत्मिक बळ दे बापा, आत्मिक बळ दे बापा. प्रभू, जे भाऊ आणि बहिणी मनामध्ये अशक्त आहेत बापा, आज स्ट्रगल करतायत, त्यांच्या विचारामध्ये स्ट्रगल करतायत, प्रभू येशू त्यांना तुझ्यामध्ये अजून बलवान कर. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये त्यांना उभं कर बापा. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक.
आमेन. प्रियनो, ह्या वेळेला आपण एकत्र वचन बोलूया, कबूल करूया. मत्ताचा शुभवर्तमान याचा 28 अध्याय आणि 18 ते 20 वचनं. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीवर मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन. तदे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आम्हा सर्वांसह आतापासून युगानुयुग राहो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो, त्याची कृपा दृष्टी तुमच्यावर असो. प्रियांनो, तुमच्या अन्न पाण्याला बरकत असो. ख्रिस्ताची शांती तुमचे विचार आणि तुमचं अंतःकरण ख्रिस्त येशूमध्ये राखलं जावं. येशूच्या नावामध्ये आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.